नमस्कार शेतकरी ज्ञानच्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शेतीचा आत्मा आहे, आपलं शेणखत. पण मी तुम्हाला एक थेट आणि कदाचित थोडासा धक्कादायक प्रश्न विचारणार आहे. आपण जी शेणखत इतक्या मेहनतीनं आणि आशेने आपल्या शेतात टाकतो, ते खरंच आपल्या पिकांसाठी अमृत ठरतंय की नकळतपणे विष? या प्रश्नाच्या खोलात जाण्याआधी एक छोटीशी विनंती. जर आपल्याला शेतीमागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल, जेणेकरून आपला खर्च कमी आणि नफा जास्त होईल, तर शेतकरी ज्ञान चॅनलच्या खाली दिसणाऱ्या त्या लाल सबस्क्राईब बटनावर नक्की क्लिक करा. चला आता वळूया आपल्या मूळ प्रश्नाकडे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आहे. सुरुवातीला तोच धक्कादायक प्रश्न, मग कच्च्या शेणखतामध्ये लपलेले धोके कोणते आहेत ते बघू. त्यानंतर त्यापासून काळं सोनं बनवण्याची एक जादूची रेसिपी, ते बनवण्याची प्रत्येक पायरी, त्याचे आपल्या जमिनीला होणारे जबरदस्त फायदे, आणि शेवटी आपली जमीन हीच आपली सर्वात मोठी संपत्ती कशी आहे यावर आपण बोलणार आहोत. तर सुरुवात करूया त्याच महत्त्वाच्या प्रश्नापासून. आपण कधी असा विचार केलाय का की जे शेणखत आपण पिकाच्या पोषणासाठी, वाढीसाठी शेतात टाकतो, तेच खत आपल्या पिकाचा शत्रू तर बनत नाहीये ना? ज्या खताने पिकांची मुळं पोसली पाहिजेत, तेच खत उलटं त्यांची मुळं जाळून आपल्या खिशाला चुना तर लावत नाहीये ना? हो, हे अगदी शक्य आहे. बघा, कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी ती समस्या नेमकी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? कारण जोपर्यंत आपल्याला आजारच कळत नाही, तोपर्यंत आपण त्यावर योग्य औषध कसं देणार? आपणच आपल्या जमिनीचे डॉक्टर आहोत. म्हणूनच आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की हे घडतं तरी कसं. तर मग हे नक्की घडतं तरी कसं? जेव्हा आपण अर्धवट कुजलेलं किंवा कच्च्या शेणखत जमिनीत टाकतो, तेव्हा 4 मोठे शत्रू आपल्या पिकांवर हल्ला करतात. हे शत्रू आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, पण त्यांचा परिणाम मात्र पिकाच्या वाढीवर आणि आपल्या उत्पन्नावर नक्कीच होतो. चला पाहूया हे 4 शत्रू कोण आहेत. हे आहेत ते 4 धोके. पहिला, जमिनीखाली निर्माण होणारी प्रचंड उष्णता. दुसरा, हुमणीसारख्या शत्रू किडींना मिळणारं एक शाही आमंत्रण. तिसरा, पिकांच्या नाजूक मुळांशी ऑक्सिजनसाठी होणारी एक जीवघेणी स्पर्धा. आणि चौथा म्हणजे मुळकूज आणि करप्यासारख्या रोगांना वाढण्यासाठी मिळणारं एक मोकळं रान. चला, यातला प्रत्येक शत्रू कसा काम करतो ते आता जरा सविस्तरपणे समजून घेऊया. जरा ह्या आकड्याकडे बघा. 65 ते 70 डिग्री सेल्सिअस. तुम्हाला माहितीये, पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतं. म्हणजे हे तापमान उकळत्या पाण्याच्या कित्येक तरी जवळ आहे. इतकी प्रचंड उष्णता अर्धवट कुजणाऱ्या शेणखताच्या ढिगाऱ्यात तयार होते. आता फक्त एक कल्पना करा. आपल्या पिकाची ती पांढरी, केसासारखी नाजूक मुळं, जी खरं तर पिकासाठी अन्न पाणी उचलतात, जणू काय ते पिकाची तोंडच आहेत, ती जेव्हा या तापलेल्या मातीच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांचं काय होत असेल? ते अक्षरशः भाजून निघतात, जळून जातात. आता इथे बघा, जमिनीत एक खरीखुरी लढाई सुरू होते, ऑक्सिजनसाठीची लढाई. असं समजा की जमिनीत ऑक्सिजनचा एकच साठा आहे. जेव्हा आपण कच्चं शेण टाकतो, तेव्हा त्याला कुजवणारे कोट्यवधी भुकेलेले जीवाणू तो सगळा ऑक्सिजन झपाट्याने स्वतःसाठी वापरायला लागतात. पण त्याचवेळी आपल्या पिकांच्या मुळांनाही श्वास घेण्यासाठी तोच ऑक्सिजन हवा असतो. या स्पर्धेत पिकाची मुळं नेहमीच हरतात आणि अक्षरशः गुदमरतात, ज्यामुळे झाडाची वाढ पूर्णपणे खुंटते. आता आपण एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की शेणखत म्हणजे युरिया, DAP सारखं एक NPK खत आहे. पण इथे बघा, सत्य पूर्णपणे वेगळं आहे. शेणखताची मुख्य भूमिका आहे भूसुधारक म्हणून, म्हणजे सॉइल कंडिशनर. ह्या तक्त्यात अगदी स्पष्ट दिसतंय की शेणखतामध्ये NPKचं प्रमाण 0.5%पेक्षाही कमी असतं. त्याची खरी ताकद पिकाला थेट अन्न देण्यात नाहीये, तर जमिनीतल्या करोडो सूक्ष्मजीवांसाठी अन्नाचं काम करण्यात आहे. आणि जेव्हा हे सूक्ष्मजीव आनंदी राहतात, तेव्हाच आपली जमीन सुपीक बनते. चला, आत्तापर्यंत आपण समस्या आणि त्यामागची शास्त्रीय कारणं समजून घेतली. आता वेळ आली आहे उपायाची. मी तुम्हाला एक असा सोपा, नैसर्गिक आणि खात्रीशीर फॉर्म्युला सांगणार आहे, ज्यासाठी बाजारातून 1 रुपयाचाही रासायनिक डिकंपोजर आणायची गरज नाही. आपल्या घरात आणि आपल्या गोठ्यात जे काही उपलब्ध आहे, त्यातूनच आपण एक शक्तिशाली मिश्रण तयार करणार आहोत. ही आहे ती जादूची रेसिपी. आता जरा लक्ष देऊ नये का? 1 टन शेणखत कुजवण्यासाठी आपल्याला काय करायचंय? एक 200 लिटरचा ड्रम घ्यायचा आहे. त्यात 2 किलो साधा गूळ टाका. गूळ म्हणजे काय? तर या जीवाणूंसाठी इन्स्टंट एनर्जी, जसं आपल्यासाठी ग्लुकोज असतं. त्यानंतर त्यात 30 लिटर ताक किंवा दही टाका. हे विरजणाचं काम करेल, जसं आपण दुधापासून दही बनवण्यासाठी करतो. आणि सगळ्यात शेवटी सर्वात महत्त्वाचा घटक, तो म्हणजे 30 किलो ताजं, अगदी ताजं गायचं शेण. आता मी ताज्या शेणावर इतका जोर का देतोय
याचं कारण खूपच मजेशीर आणि महत्त्वाचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ताज्या शेणाच्या प्रत्येक ग्राममध्ये म्हणजे अगदी चिमूटभर शेणात तब्बल 33 कोटी फायदेशीर सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नैसर्गिक डिकंपोजरची एक मोठी फौजच आहे. पण ही फौज शेण बाहेर पडल्यानंतर फक्त 5 ते 7 तास जिवंत आणि सक्रिय राहते. म्हणून जितकं शक्य होईल तितकं ताजं शेण वापरल्यास आपल्याला सर्वोत्तम परिणाम मिळतो. चला, थिअरी झाली, आता आपण प्रॅक्टिकलकडे वळूया. आपण जे मिश्रण तयार केलंय ते वापरून कंपोस्टचा ढिगारा कसा लावायचा त्याची प्रत्येक सोपी पायरी आता समजून घेऊ. घाबरू नका, ही प्रक्रिया खूपच सोपी आहे आणि जेव्हा तुम्ही तुमच्या हाताने हे काळं सोनं तयार कराल तेव्हा तुम्हाला खूप समाधान मिळेल. ही प्रक्रिया आपण 5 सोप्या पायऱ्यांमध्ये करणार आहोत. पहिली पायरी, जमिनीवर शेणाचा 1 ते 2 फूट उंच आणि साधारण 9 ते 10 फूट लांब बेड बनवा. लक्षात ठेवा, ढिगारा जास्त उंच करायचा नाही, नाहीतर आत हवा खेळती राहत नाही. दुसरी पायरी, आपलं 200 लिटरचं द्रावण काठीने चांगलं ढवळून घ्या. तिसरी पायरी, हे द्रावण झारीच्या मदतीने ढिगाऱ्यावर शिंपडा. जणू काही आपण अभिषेकच करत आहोत. चौथी पायरी, ढिगारा व्यवस्थित झाका. आणि 5वी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, दर आठवड्याला त्यातला ओलावा तपासा. आता ही लाडू टेस्ट म्हणजे नेमकं काय? तर दर आठवड्याला ढिगाऱ्यात हात घालून थोडं खत बाहेर काढा आणि त्याचा मूठ दाबून लाडू वळायचा प्रयत्न करा. लाडू सहज वळला पाहिजे, पण दाबल्यावर त्यातून पाणी थेंब थेंब गळता कामा नये. जर तुम्हाला ते कोरडं वाटलं तर थोडं पाणी शिंपडा. सूक्ष्मजीवांना काम करण्यासाठी हाच योग्य ओलावा गरजेचा आहे. हा एक प्रकारे आपण आपल्या सूक्ष्मजीवांशी साधलेला संवादच आहे. चला, आता आपण हे पाहूया की ही सगळी मेहनत घेतल्यावर या पूर्णपणे कुजलेल्या काळ्या सोन्याचे आपल्या जमिनीला आणि आपल्या शेतीला दीर्घकाळात काय फायदे होतात. हे फायदे फक्त एका पिकापुरते मर्यादित नाहीयेत, तर ते आपल्या जमिनीचं भविष्य घडवतात, आपल्या पुढच्या पिढीसाठी एक सुपीक वारसा तयार करतात. आणि ही गोष्ट या प्रक्रियेची खरी जादू स्पष्ट करते. विचार करा, कच्च्या शेणातली सगळी पोषक तत्व एका तिजोरीत बंद आहेत. झाडांना ती दिसतात, पण ती वापरता येत नाहीत. आणि आपले हे कोट्यावधी सूक्ष्म सैनिक म्हणजे जीवाणू त्या तिजोरीची किल्ली आहेत. कंपोस्टिंगच्या प्रक्रियेत ते ही तिजोरी उघडतात आणि त्यातलं सोनं म्हणजे नत्र आणि स्फुरद पिकांसाठी लगेच उपलब्ध करून देतात. आपल्याकडे अनेक शेतकरी बांधव उन्हाळ्यात शेणखत शेतावर पसरवून ठेवतात आणि नांगरणीची वाट बघत बसतात. ही एक खूप मोठी आणि खर्चिक चूक आहे. इथे बघा, जेव्हा आपण कडक उन्हात शेण पसरवतो तेव्हा फक्त 3 दिवसात त्यातील जवळजवळ सगळे फायदेशीर जीवाणू मरून जातात. एका आठवड्यात ते शेण वाळून दगडासारखं कडक होतं. याचा सरळ अर्थ असा की आपण 100 रुपयांचं खत टाकलं तर त्यातले 80 रुपये आपण उन्हात जाळून टाकले. हा एक टाळता येणारा मोठा तोटा आहे. मग यातून आपण काय शिकलो? आपलं तयार झालेलं कंपोस्ट हे खरंच सोनं आहे. ते नेहमी ओलसर जमिनीत टाका आणि लगेच माती आड करा. असं केल्याने काय चमत्कार होतो? जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, माती भुसभुशीत होते, गांडुळांची संख्या आपोआप वाढते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला रासायनिक खतांवरचा खर्च हळूहळू कमी होत जातो. आणि मित्रांनो, शेवटी हा विषय फक्त खत बनवण्यापुरता नाहीये. हा विषय आहे आपल्या सर्वात मोठ्या संपत्तीबद्दल, आपल्या जमिनीबद्दल. ही ती संपत्ती आहे जी पिढ्यानपिढ्या आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोषण करते. हे वाक्य कंपोस्टचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. याकडे फक्त एक खत म्हणून बघू नका. असा विचार करा की तो माती तयार करणारा एक कारखाना आहे. सततच्या रासायनिक वापरामुळे निर्जीव आणि कडक झालेल्या जमिनीमध्ये ते पुन्हा प्राण फुंकतं, तिला जिवंत करतं. आणि जिवंत जमीनच आपल्याला भरभरून उत्पादन देऊ शकते. जाता जाता फक्त एक विचार. आपण घर, गाडी, सोनं याला आपली संपत्ती मानतो आणि त्याची खूप काळजी घेतो. पण एक शेतकरी म्हणून आपली सगळ्यात मोठी संपत्ती कोणती? आपली जमीनच आहे, नाही का? तर मग ह्या संपत्तीचं आरोग्य सुधारण्यासाठी, तिच्या भविष्यात गुंतवणूक करण्यासाठी आपण ह्या येणाऱ्या हंगामात नक्की कोणता एक ठोस बदल करणार आहोत यावर नक्की विचार करा. कारण लक्षात ठेवा, एक निरोगी जमीनच खऱ्या समृद्धीचा पाया आहे. मला आशा आहे की ही सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. अशाच प्रकारच्या शास्त्रीय आणि व्यावहारिक माहितीसाठी शेतकरी ज्ञान चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, आपण सगळे मिळून एका फायदेशीर आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करूया. धन्यवाद.